सांगोळा महोत्सवाचा शेवटचा दिवस होता, 5वा दिवस म्हणजे आजचा, म्हणजे काल शूट केलेलं होतं हे. आणि ना दुपारीच आलो होतो आम्ही, तर संध्याकाळी भाजी आणायला वगैरे जायचं होतं म्हणून दुपारीच आलो. आणि इथं इलेक्ट्रिक गाड्या होत्या, तर थोडीशी यांना चौकशी करायची होती. थांबलो पण तिथं गाड्या होत्या, पण जे मालक जे मेन ते काय नव्हते माहिती देणारे. तर तिथं शेजारी जे बसले होते त्यांना विचारत होते यांनी कुठं गेलेत म्हणून. मग म्हटलं तोपर्यंत चला बाकीचं आपण फिरून येऊ. आणि दुपारी उन्हाच्या तडाख्यात एकदम गेल्यामुळं शांत सगळं होतं. कस्टमर म्हणजे जी बघायला खरेदी करायला येणार आहे ती तर नव्हतीच, पण तिथली सुद्धा लोक नव्हती. तर इथं सोलारचं हे होतं बघा, इथं पण चौकशी थोडी करावं म्हटलं, पण हे पण नव्हते इथं, पण माहिती असावी म्हणून. तर मग तसंच गेलो. आणि तिथले जे मेन मालक आहेत ते सुद्धा काय काय होते आणि काय काय जण नव्हते, तेच कारण की उन्हामुळे. तर म्हटलं शेवटचा दिवस 5वा आहे आणि 5 दिवस होतं ना, तर म्हटले पहिले एक दिवशी गेलो, नंतर जायचं म्हटलं, परत काय जायचं जमलंच नाही. तर म्हटलं चला अजून काय काय नवीन आले असतील स्टॉल वगैरे तर बघून येऊया. तर नवीन पण काही जास्त आलेले नव्हते, पहिले जे होते ना अगोदर जे स्टॉल होते तेच आणखीन परत होते. नाहीतर रविवारचा पण दिवस होता आणि परत मला संध्याकाळी भाजी आणायला पण जायचं होतं. आणि इथं हे आणि 1-2 स्टॉल तेवढे नवीन होते म्हणा, चप्पलचे एक होते. आणि जी जडीबुटी ती सगळं काय काय होतं मी मागच्या ह्याच्यात दाखवलं होतं ना, त्या तिथं सेंटचे लागले होते. तर ते सेंट म्हणत होते की 250ला काहीतरी 1 का 2 बॉटल असं काहीतरी ते चाललं होतं, तिथं सांगत होते ते होते तिथं ना. तर म्हणायला लागले ते, पण काय गेलो नाही आम्ही तिकडं, काय घ्यायचं नव्हतं त्यामुळं. तर नंतर सगळीकडं असं फिरलो आणि अगदी सगळं जवळजवळ मोकळंच होतं दुपारची वेळ असल्यामुळे ना. आणि इथं सगळी लोणची वगैरे जे मागच्या वेळेला लोणचं हे सगळं आम्ही घेतलेलं होतं. इथं शेंगदाण्याच्या चिक्क्या, गृहोपयोगी सगळ्या वस्तू, असं सगळं साहित्य होतं. आणि खाऊच्या तिकडं की नाही पाणीपुरी भेळ तिकडच्या काय गेलोच नाही, का तर तिकडं बंद होतं उन्हामुळे, कोणच नसल्यामुळे त्यांनी काय चालू ठेवलंच नव्हतं. आणि इथं हळदीचं बघा तर ना घरगुती ऑर्गॅनिक आपली हळद, तर ते इथं होतं सगळं साहित्य. तर इथं बघा चौकशी करायला थांबलं होतं, ते मेन मालक ते आलेले होते तिथं. पण ह्यांना काय तिथं काय ते पसंत पडनाच, म्हणजे बजेट जास्त सांगायला लागले आणि त्या मानानं गाडीचं काय हे नाही, म्हणजे ह्यांना काय ते नाहीच आवडलंच नाही. आणि त्यामुळं मग काय मस्त बघितले, सगळी चौकशी केली आणि नंतर मग घरी आलो. आणि जे गाडीचं जे मेन होते ते पण निघाले परत ओळखीचेच खरं.